बघूया मात्र दुसरी फायनलिस्ट टीम कोण असेल 2026 मध्ये. टीमला शुभेच्छा. पाटील सरांना मी विनंती केली, या पण मुख्य व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बिपिनजी पाटील साहेबांना मी विनंती केलेली, आपण या दुपारच्या सत्रामध्ये अगदी वेळ काढून आपल्याला पाहायला मिळते आमचे मान्यवर. जाऊया मॅच कडे. एक बाजूला युनिट 5 असंघ, दुसऱ्या बाजूला युनिट 6 असंघ. दोन्ही युनिटचे मेन टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत आमने सामने. आतापर्यंत जर बघायला गेलं ना तर ससा मारला, हरिण मारली, आता वाघासमोर वाघ आलाय. कोण जिंकणार बघूया. पहिलाच बॉल डॉट बॉलने केले सुरुवात, रुपेशला बीट करत कीपरच्या हातामध्ये. अगदी आपल्याला पाहायला मिळते कीपरच्या भूमिकेत संघाचा संघनायक मानस आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. नो स्ट्राईकला प्रज्योत. पहिला बॉल डॉटने केले सुरुवात. शॉर्ट बॉल मारण्याचा जोरदार प्रहार केला होता, परंतु इकडे बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाही. पॉईंटच्या भागामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, थोडं मात्र आपण बघू शकतात जिथे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक म्हटलं जातं त्याच्यावर थोडं सुरुवातीला भार देणं गरजेचं आहे, कारण की 8 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर पॉवर प्ले असणार. दुसरा बॉल देखील आला निर्धाव. हलक्या हाताने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता नटराजन. स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 3 सलग डॉट बॉल फेकलेत, 2 ऑफ स्टंपच्या बाहेर. यावेळेस मात्र स्टंपच्या मध्ये चेंडू फेकला जातोय, बाउन्स चांगला पाहायला मिळाला. 3 डॉट बॉल येत आहेत. रुपेश आणि प्रज्योतची जोडी डिव्हिजन 5 कडून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार हो. शॉर्ट बॉल ला सुपर स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू चाललाय सीमा पार. येतोय सेमीफायनल 2 चा पहिला चौकार. 4 एसडी मास्टर. इकडे मात्र आपण बघू शकता आजच्या दिवसामध्ये भरपूर कॅचेस ड्रॉप झालेले आहेत युनिट 6 ए संघाकडून. क्वार्टर फायनल मध्ये देखील 3 ते 4 सोप्या कॅचेस ड्रॉप झाले. यावेळेस देखील मात्र ड्रॉप कॅच पाहायला मिळते. धावेचा विचार केला तर 5 धावा, 5 बॉल 5 संधी मिळाली रुपेशला. 8 ओव्हरची मॅच, 3 ओव्हर पॉवर प्ले. बॅकफुटवर जाऊन गली रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल इकडे पाहायला मिळते. पहिलं षटक संपुष्टात आलंय आणि धावा झाल्यात 5 एक षटकाच्या समाप्तीनंतर. एसडी मास्टर बजाव.
हिमांशु मोरे आपल्याला ऐकतोय सुंदर सुंदर गाणे आमचे डीजे मास्टर मॅन फ्रॉम पोफरान. स्कोरबोर्डचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा, एक चौकार पाहायला मिळाला, त्यामध्ये 3 डॉट, एक कॅच ड्रॉप आणि शेवटचा बॉल देखील ड्रॉप आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. यस बाबू आपण बसून घ्या, कारण की बॅट्समॅनला तो प्लेअर वाटतो, त्यामुळे मात्र अडथळा येतो. गोलंदाज दिलेश, पहिलाच बॉल, शॉर्ट बॉलला फटका सजवलाय अगदी गोलंदाज डोक्यावरून. डीप मध्ये धनराज एकदा पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र पूर्ण होत असताना इथे मात्र 80 ते 85 धावा झाल्या तर एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यात वाद नाही. कारण की समोरच्या टीमकडे एक धारदार गोलंदाजी देखील आहे आणि ही सुरुवात मात्र चांगली होणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं तर चांगली सुरुवात अर्ध्या यशाची पायरी असते. हो, बीट केलं होतं, यॉर्कर बॉल होता. आतापर्यंत 8चे 8 बॉल जिथे आपण बघू शकतात, सॉरी 7 बॉल आतापर्यंत फेस केलेत रुपेशने. धाबा विचार केला तर 7 बनवलेल्या सुरेख यावेळेस गोलंदाजी दिलेश कडून आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आतमध्ये यावेळेस मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, उंच गेलाय. ओहो, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. धनराज आपल्याला पाहायला मिळते. काय होत आहे आज, कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस. आता मात्र 2 संधी भेटते फलंदाजाला. अगदी आपण बघू शकतो 2025 महिला विश्वचषक आणि जेमिमा रॉड्रिक्सच्या 3 ते 4 कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघितला भारताने इतिहास रचला. सर्वात मोठ्या धावा चेस करण्यात आल्या, 339 धावा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चेस केल्या. इथे मात्र 2 चान्स मिळत आहेत, दोन्ही सोपे चान्स आहेत. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळला जातो, पाठलाग सुरू आहे. एक धाव मात्र इथून नक्की मिळणार, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील परिपूर्ण केली जाईल. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झाले 4, 11 धावा स्कोर कार्डवर. 10 बॉलमध्ये 2 संधी आतापर्यंत मिळाल्या आहेत. मिड विकेटला आणि लॉंगॉनला रुपेशला संधी मिळते. 5वा बॉल घेऊन दिलेश तयार. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड, प्रॉपर टायमिंग नाही होत आहे. थोडा संघर्ष सुरू आहे रुपेशचा, जिथे मात्र प्रॉपर टायमिंग त्याच्या बॅटमधून आतापर्यंत नाही होत आहे. एक धाव असेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. ओव्हर संपल्यानंतर पाणी घेऊन तयार राहायचं आहे. शेवटचा बॉल ओव्हर मधला. यावेळेस थोडा क्रॉस बॅटेड खेळतोय, पेडल स्वीप केलाय डीप मध्ये. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, क्या हो रहा है. स्पॅक डिवाइनचे क्षेत्ररक्षक जे 38 सर्कल बाहेर आहेत, अक्षरशः गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्डचा विचार केला तर 16 धावा धावपलकावर. एस डीजे मास्टर बजाव. ड्रॉप हो रहे, मिसफील्ड हो रहा है. सेमीफायनल आहे भाई. सेमीफायनलचा दबाव खूप मोठा असतो, जिथे आपण बघू शकता 1 पाऊल दूर असतो फायनल पासून. या अगोदर तुम्ही काय केलंय महत्वाचं नाही, आता तुम्ही काय करतात हे देखील खूप महत्वाचं आहे. कॉन्फिडन्स असणं ठीक आहे, ओव्हर कॉन्फिडन्स असणं घातक असतं. आणि 2 ओव्हर नंतर 16 धावा. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मैच का पूरा सार बाकी है. अभी खोला एक पन्ना सेमीफाइनल की इस मैच ने, अभी तो फाइनल की पूरी किताब खुलनी बाकी है. आणि आपण बघू शकतात 2 ओव्हर नंतर 16 झालेल्या पॉवर प्लेचं 3रं षटक, अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये मानसने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. रुपेश आता मात्र स्ट्राईकवर आहे. नो स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे प्रज्योत. 16 8च्या सरासरीने शॉर्ट बॉल बॅटवर येऊन लागलाय बॉल.
अगदी एक बॉल असतो ज्याच्यावर बॅट प्रहार करते आणि एक बॉल असतो ज्यावर बॉल प्रहार करतो बॅटीवर, हा तो बॉल होता. स्टिकरवर येऊन वेगाने लागलाय. एक धाव. अगदी जजमेंट चुकली यावेळेस रुपेची. गोलंदाजाचा विजय होतोय. स्कोरबोर्ड 17 ओव्हर पिच बॉल. एज लागलाय. चेंडू चाललाय मात्र इकडे मिड विकेटला. एक धाव असेल. खेळायचं होतं कव्हरला, गेला मिड विकेटला कारण की इनसाइड एज लागली. धावा झाल्या तर त्या म्हणजेच 18 स्कोर कार्डवर. सेमीफायनल 2 आहे. जिंकणारी टीम फायनल मध्ये जाईल. यानंतर या मॅच नंतर मात्र आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत. तो लंच ब्रेक असेल. रुपेशचा फटका पुन्हा एकदा उंच गेलाय आणि तिसऱ्या वेळेस अवघड कॅच टिपलाय मानसने. सोप्या कॅचेस ड्रॉप झाल्या आणि अवघड कॅचेस इकडे मात्र घेण्यात आलेला आहे. यावेळेस मात्र विकेट असते मास्टर बजाव. मैदानाच्या आतमध्ये 2 सोप्या झेल सुटल्या होत्या रुपेशच्या आणि यावेळेस अवघड कॅच मात्र चांगल्या रीतीने घेतलेली आहे मानसने. इकडे मात्र आपण बघू शकतात डॉट बॉल येतोय. तन्मय आलाय टीमचा कॅप्टन. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी कारण की सुरुवातीला 2 ओव्हरमध्ये 36 आणि त्यानंतर 60 धावेचं आव्हान कमबॅक केलं होतं युनिट 3 सी संघाने. परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये पलटवार केला. शॉर्ट बॉलला मात्र हुकचा फटका खेळला जातो. चेंडू चाललाय लॉंग लेग रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न चटकन 3 धावा देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 25 21 21 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. चेंडू फेकून झाले 5. शेवटचा बॉल असेल. तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केलेली आहे मानसने इथे. ओव्हर क्रमांक 3 शेवटचा बॉल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एज लागली कीपरच्या अगदी दुरून. चेंडू चाललाय फायलेग रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण. साहिल टेंबुलकर आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा अंकित करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. 3 ओव्हर नंतर लगभग 8ची सरासरी मेंटेन केलेली आहे. 23 धावा 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात. एसडी मास्टर बजाव. नवीन गोलंदाज मॅन फ्रॉम नवापूर अमित बारी तयार गोलंदाजी मार्कवर. सध्या तरी पडलाय भारी. गोलंदाजी आपण बघू शकतात युनिट 6A ची. अमित बारी काय करतोय. गोलंदाज तयार आहे. फलंदाज तयार आहे. स्ट्राईकला तन्मय टीमचा कर्णधार. नो स्ट्राईकला फलंदाज आपल्याला प्रज्योत पाहायला मिळतोय. अजूनही बघायला गेला तर मयूर चित्ते प्रसाद राऊत येणं बाकी आहे. परंतु 5 ओव्हरचा खेळ देखील बाकी आहे. 8 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. प्रॅक्टिस मेक अ परफेक्शन. तुम्ही प्रॅक्टिस किती वेळ करतात याला महत्व नाही. तुम्ही कशी करतात याला खूप महत्व आहे. पहिला बॉल 4थी ओव्हर डाऊन द लेग साइड. किपरला देखील मात्र चॅलेंजिंग असतो जेव्हा वेगवान गोलंदाज समोर असतो. व्हाईट बॉलचा इशारा रोहित सरामच्या पर्यंत पोहोचवतायत. रूल नंबर 22 दर्शवलं जात आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 24 झालेले आहेत. द ग्रेट गॉड ऑफ क्रिकेट
सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांचा वाढदिवस या अंकावर येतोय. पुन्हा एकदा तयार. फुलटस बॉल आणि उंच गेलाय, लांब आहे का? यस, लांब देखील आहे. तन्मय सांगतोय हम भी टीम के कैप्टन है, आसानी से छोड़ेंगे नहीं इसी गेंद को. फुलटस मिलेगा तो गेंद डिपॉजिट होगी बाउंड्री लाइन के पार. 6 इसके लिए शुरुआत या ओवरची. यस डीजे. पार षटकार. अमित बारी तयार, फलंदाज तन्मय देखील तयार. बेस्ट वर्सेस बेटची लढाई आहे. ओव्हर पिच बॉल खोदून काढलाय. क्या स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय सीमा पार, कव्हरच्या ठिकाणी येतोय चौकार. सलग 2 बॉल मध्ये 11 आलेत. यस डीजे मास्टर. दोन्ही बॉलवर शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं. मागच्या बॉलवर तर जमिनीला आग लावत चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पार. 4 टाळ्या वाजवण्याची संधी स्पॅक डिव्हिजनला देखील मिळते. टाळ्या वाजवण्याची संधी युनिट 5 ला देखील मिळते. ऑन साइडला ओव्हर पिच बॉलला जोरात बॅट फिरवली होती. एज लागली जाते. चेंडू चाललाय मात्र स्क्वेअर लेग ठिकाणी एकदा पूर्ण केली. हे बघा, हे कॉम्बिनेशन आहे, ही कॉलिंग आहे, ह्या तालमेल आहे दोन्ही फलंदाजामध्ये. धावा धावताना यस नो वेट या 3 शब्दाचा उच्चार होणं गरजेचं आहे. कॉल दिला तन्मयने, होकार दिला प्रज्योतने आणि 1च्या 2 पूर्ण केल्या. छोटासा वेळ होता, त्या वेळामध्ये 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपण पाहू शकतात. यावेळेस 36 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झाले 3. चौथी ओव्हर प्रगतीपथावर आहे. सेमीफायनल. जवाब इकडे दिला जातोय. ईट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और बल्ले का जवाब गेंद से. क्लीन बोल्ड, मिस यू, डेफिनेटली हिट मी. यावेळेस मात्र विकेट. एस डीजे. या ओव्हरच्या धावा आल्या होत्या. थोडं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळणं देखील गरजेचं आहे. जिथे आजकालची युवा खास करून आपण बघू शकतात, यूट्यूबला मॅचेस पाहतात टेनिस क्रिकेटच्या मोठ्या मोठ्या मॅचेस, ज्यामध्ये मोठे मोठे हिट करताना मात्र खेळाडू पाहायला मिळत आहेत. परंतु तुम्ही फक्त त्या मोठ्या हिट करणाऱ्या खेळाडूलाच फॉलो करू नका. जिथे मात्र कॅल्क्युलेटेड क्रिकेट जो क्रिकेट खेळतो तो देखील फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ओव्हरमध्ये जवळजवळ मला तर वाटते 36 म्हणजेच या ओव्हरमध्ये 13 आतापर्यंत आल्या होत्या आणि चेंडू झाले होते ते म्हणजे 4 आणि 3च झाले होते. चौथ्या बॉलवर बोल्ड येतोय. नवीन बॅट्समन कौशिक आपल्याला पाहायला मिळते. फुटस बॉल होता, हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. कारण की आतापर्यंत बघायला गेलं 2 विकेट गेलेले आहेत. ओव्हर क्रमांक 34 आहे. यानंतर अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 37, 37 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अमित बारी यावेळेस गोलंदाजी मार्कवर. 1 विकेट आलाय परंतु 14 धावा देखील आलेल्या आहेत. शेवटचा बॉल असेल. चौथी ओव्हर. राईट मोर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज प्रज्योत. फुलटस बॉलला सरळ खेळलाय अगदी गोलंदाज बाजूने. लॉंग ऑफ रिझनला दिलेश आहे. 1 धाव मिळेल आणि सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाही. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वर 38, 38 धावा धावपलकावर आहेत. चांगल्या धावसंख्या आता मात्र पाहायला मिळतात. 15 धावेचा षटक, 1 विकेट देखील पाहायला मिळाला. एस डीजे मास्टर.
38 धावा धावपलकावर 2 गडीच्या मोबदल्यात प्रज्योत आणि प्रज्योत बरोबर फलंदाज कौशिक पाहायला मिळतोय. जास्तही नाही आणि कमीही नाही. 4 ओव्हरमध्ये जिथे आपण धावा आपण बघू शकतात. बॅलन्सिंग आहे. ही मॅच बघायला मजा येणार आहे. 80 धावा जर झाल्या तर एक चांगली टफ फाईट पाहायला मिळेल. 80 पेक्षा वर गेले तर अजून मजा येईल, कारण की समोर बॅटिंग साईड खूप मोठी आहे. साहिल टेंबुलकर म्हणा, त्यामध्ये धनराज आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतात मानस. बिग बॅटिंग साईड असणारे हा संघ आपण पाहू शकतात. 4 ते 5 असे फलंदाज आहेत जे बाउंड्री लाईन आरामात क्रॉस करतात. गोलंदाज प्रशांत आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. MH12RY9405 ज्या कोणाची गाडी आहे त्यांनी कृपया करून ती गाडी बाजूला करा, ट्रॅफिक जाम झालेला आहे. 9405 पहिलाच बॉल, तिखट यॉर्कर, कॅन्सर डिलिव्हरी, यावेळेस विकेट. बॅक टू डकआउट. यस विजय. तर मयूर चित्तेला अजून थांबवण्यात आलेला आहे. 4-5 ओव्हर सुरू आहे. अजूनही यानंतर 3 ओव्हर आहेत. त्याकरता मला तर वाटते कुठे ना कुठे त्याला अजूनही बॅक केलेला आहे. परंतु असं नाही व्हायला पाहिजे की तो तंबूमध्येच बसून राहायला पाहिजे. जिथे मात्र थोडा वेळ देखील त्याला घेणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊन गेल्या गेल्या तर मोठी हिट लगेच सहजी कोणीही लगावू शकत नाही. हिमांशू साने आलेला आहे. चांगला फटका खेळला कव्हरच्या ठिकाणी. इकडे एक धावेसाठी धावत असताना विकेटचं पतंग. हिमांशू साने बॅक टू डगआउट. यावेळेस पंचाचं बोट आकाशाकडे. पहिला अनुकूल ठरतोय आणि नवीन बॅट्समन मयूर चित्ते आपल्याला पाहायला मिळते. मागच्या बॉलवर रनआउट. पहिलाच बॉल खेळत असताना कुठे ना कुठे कॉलिंग स्वतःच्या कॉलमध्ये इकडे मात्र फसतोय हिमांशू. 2 बॉल सलग 2 विकेट आलेले आहेत. एक बोल्ड आणि त्यानंतर रनआउट. चांगला बॉल आहे, वेगाने गेलाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. क्या बात आहे, सुपर गोलंदाजी यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम मात्र गोलंदाजीचा मारा गोलंदाजाच्या माध्यमातून यावेळेस आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलंय. वेग आपला मित्र आहे, वेग आपला थोडा दुश्मनी आहे. जिथे मात्र वेगाचा फायदा उचलला फलंदाजाने. हलक्या हाताने कट केले गली रिजनला. यावेळेस लेट कटच्या रूपात 2 धावा पूर्ण केल्यात. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 40 स्कोर कार्डवर. सेमीफायनल 2 आपण बघू शकता. 2026 आरती प्रीमियर लीग वर्ष 14व. एका संघाने प्रवेश केले फायनल मध्ये. युनिट 4 ए संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फायनल मध्ये जात असताना त्यांचे विपक्ष कोण येणार. चांगला बॉल, खोलवरचा चेंडू, प्रॉपर यॉर्कर, डॉट बॉल. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज प्रशांत धावामध्ये शांत आहे आणि फलंदाजाला देखील शांत ठेवलेला आहे. तयार. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर नक्की येणार. 38 सर्कल मध्ये चेंडू अडवलाय शॉर्ट पॉइंटला. ओव्हर समाप्त. 5 ओव्हर नंतर 41 स्कोर कार्डवर 8.20 सरासरीने 41 धावा. एसडीजे मास्टर.
षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केला जातोय अमित भारीला, जिथे मात्र पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलेला आहे. पहिले षटक 15 धावेचं नक्की आलं, परंतु तेव्हा मात्र तन्मय होता स्ट्राईकला. आता मात्र तन्मय पाच झालेला आहे, त्यामुळे मात्र पुन्हा एकदा आपण बघू शकता गोलंदाजी मार्कवर अमित भारी आपल्याला पाहायला मिळतोय. .41 स्कोर कार्डवर येणारे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्राईकवर मयूरला आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे मात्र सरळ गेलाय चेंडू हातामध्ये. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होत असताना डॉट बॉल. डॉट बॉल येतोय, पुढे एकदा गोलंदाज तयार. सेमीफायनल 2. चांगला बॉल आहे यावेळेस मात्र लोंगन रिजनला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग एकदम मात्र आपण पाहू शकता. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे अजूनही मात्र 4 चेंडूचा खेळ बाकी. 6वी ओव्हर आपण बघू शकतात. 8 ओव्हरची मॅच. आजचा दिवस दुसरा दिवस, अंतिम दिवस स्पर्धेचा. चांगला यॉर्कर चेंडू, मात्र इकडे डॉट बॉल येतोय. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. ती तयार नव्हता मला तर वाटते मयूर देखील. वेगाने चेंडू यावेळेस फेकला जातोय. चांगली गोलंदाजी होत असताना गोलंदाज अमित. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाले. 3 बॉलचा खेळ बाकी. क्रिकेटचा खेळ आपण पाहू शकतात. क्रिकेटचा महासंग्राम, महाथरार 2026 पाळण्याचा प्रयत्न बीट होत असताना चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. अप्रतिम मात्र गोलंदाजीचा मारा. हीच तर ओळख असते एका चांगल्या खेळाडूची, त्याला कमबॅक करणं येतं आणि इथे कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला. स्पॅक डिव्हिजन ए संघ आणि त्यांच्या विपक्ष युनिट 5 ए संघ. बॅटिंग करताना युनिट 5 ए, फिल्डिंग करताना स्पॅक डिव्हिजन म्हणजेच युनिट 6 ए. पुन्हा एकदा मयूर चित्तेला बीट करत चाललाय कीपरकडे बॉल. डॉट बॉल येतोय. सलग 3रा डॉट आलेला आहे. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून मात्र गाडी कुठपर्यंत पोहोचणार. 4 ओव्हर नंतर 38 होतं, त्याच्यानंतर मात्र थोडा स्पीड ब्रेकर लागलेला आहे तन्मय बाद झाल्यानंतर. धावा थांबवण्याचं काम करतोय. ओहो, काय यॉर्कर चेंडू, वेळेवर बॅट खाली आणली आणि आपण बघू शकतात 1 धावेने षटक इकडे संपते. धावसंख्येचा विचार केला तर 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 स्कोर कार्डवर एसडीजे मास्टर बजाव. ज्याने मागच्या ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केल्या. 6 ओव्हर नंतर स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण पाहू शकतात यावेळेस 43 धावा धावफलकावर. मागच्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावा, म्हणजे 12 बॉल मध्ये फक्त 5 गेलेले आहेत. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 ओव्हर 43 धावा 12 बॉल मध्ये किती येतील? जिथे गाडी वाटली होती 80 ते 85 पर्यंत जाईल, आता मात्र इथून विचार असेल की 70 पर्यंत कसं पोहोचायचं. पहिला बॉल, मयूर तयार, चांगला खेळाडू आहे.
परंतु सध्या तरी स्ट्रगल करतोय. डॉट बॉल येतोय. क्या बात आहे. गुड बॉलिंग. ऑफ स्टंपच्या बाहेर अगदी 6व्या ते 7व्या स्टंपवर चेंडू फेकला जातोय. डॉट बॉल. पहिली सेमीफायनल दोन सख्खे भाऊ आमने सामने आपल्याला पाहायला मिळाले. युनिट 4A आणि युनिट 4B. आता मात्र बघायला गेलं तर बघूया युनिट 5 की युनिट 6 कोण येणार समोर. पण एकदा आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट वर डॉट. डॉट वर डॉट. प्रेशर बनतो इकडे. प्रेशर कुकर मध्ये प्रेशर जमा झाला की शिटी वाजते. आता कोणाची शिटी वाजणार, गोलंदाजाची की फलंदाजाची बघूया. प्रेशर रिलीज स्ट्रोक येईल का प्रेशर रिलीज विकेट येईल. असं समोर आपण बघू शकता दोन चुलत भाऊ आमने सामने, परंतु सध्या तरी प्रतिस्पर्धी आहेत. जिथे एक बाजूला प्रशांत आहे, दुसऱ्या बाजूला मयूर आहे. चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मानस आणि रनआउटची संधी. विकेट. बॅक टू डगआउट. यस जिजे मासे बजाव. नवीन बॅट्समन प्रसाद राऊत आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये येत असताना. धावसंख्या 44 आहे. चेंडूचा विचार केला तर चेंडू फेकून झाले 3. पहिल्या इनिंगचे 9 बॉलचा खेळ बाकी आहे. डाव्या हाताचा फलंदाज इंट्रोड्यूस केला जातो युनिट 5 असंघाकडून. अंतिम क्षणामध्ये धावा बनवणं गरजेचं आहे. सुरुवात थोडी स्लो देखील, त्यानंतर मात्र थोडी रफ्तार पकडली. 4थ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा मात्र गाडी अगदी स्लो झालेली. कमालीचा बॉल. टप्पा पडला. कीपरच्या हातामध्ये गेलाय. वेग आहे, दिशा आहे, लाईन आहे, लेंथ आहे, सर्व काही इकडे मात्र पाहायला मिळते गोलंदाजाकडून. सुपर्ब गोलंदाजी. डॉट वर डॉट. डॉट वर डॉट गोलंदाजी येत असताना जिथे मात्र स्कोरबोर्ड अगदी थांबून राहिलाय. आता मात्र दिशाहीन. आताच कौतुक केलं होतं गोलंदाजाचं आणि डाऊन द लेग साइड भुलतोय गोलंदाज. व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 45 धावा तब्बलकावर. आजच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळणार. इंडिया वर्सेस पाकिस्तान T20 वर्ल्ड कप 2026. अगदी आपण बघू शकतात संध्याकाळच्या सत्रामध्ये 7 वाजता टिक मॅच सुरू होणार. आतापर्यंत 8 वेळा आमने सामने आलेले आहेत आणि 7-1 इंडियाने 7 वेळा मात्र पराभूत केलेले आहे पाकिस्तान टीमला आणि पाकिस्तानने एकदा पराभूत केलेला आहे. पुन्हा एकदा पराभूत करण्यासाठी तयार आहे टीम इंडिया. 8-1 मात्र पुढे जाण्यासाठी. यावेळेस मात्र एज लागलाय. चेंडू चाललाय मात्र शॉर्ट थर्ड मॅन कडे. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल. काय गोलंदाजी प्रशांतची 2 ओव्हरमध्ये. मला तर वाटते पहिल्या ओव्हरमध्ये 3 आणि आताच्या ओव्हरमध्ये फक्त 2, म्हणजे 2 ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केला. टाळ्या जोरदार वाजल्या पाहिजे प्रशांतसाठी. सात ओव्हर नंतर स्कोरबोर्ड विचार केला तर स्कोरबोर्ड 45 पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11, तिसऱ्या ओव्हरचा विचार केला तर पुन्हा एकदा मात्र चांगली गोलंदाजी. तिसऱ्या ओव्हरमध्ये 7, चौथ्या ओव्हरमध्ये 15 आणि त्याच्यानंतर 5वी 6वी न 7वी ओव्हर बघितली तर 3-2-2 म्हणजे 3 ओव्हरमध्ये तुम्ही 7च काढलेले आहेत. डॉट वर डॉट आलेले आहेत. शेवटचे ओव्हर गोलंदाज दुर्गेश विंदे. ना एकदा मात्र तो सिलसिला सुरू आहे. सध्या तरी प्रश्नचिन्ह पडलंय फलंदाजाकडे बॅट आहे की नाही आहे. चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही आहे.
कधी कधी दिवस मात्र एकदम खराब निघतो आणि आज तो दिवस. डॉट बॉल सरळ बॅटने स्ट्रोक खेळला गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक मानस तिथे आहे. चांगली फिल्डिंग, एक धाव मिळते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? यस, इकडे मात्र दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर 47 धावा धावपलकावर आपण बघू शकतात. मैदानाच्या बाहेर निशांत सर ज्या या टीमचे मेंटोर आहेत, ज्यांनी ही टीम घडवली बनवली, कोणत्या खेळाडूला कधी उतरायचंय, कधी बॅटिंगला जायचंय, कधी कोण गोलंदाजी करणार, कधी कोण टीम मध्ये इन असणार, कधी बाहेर असणार, हे सर्व मात्र लिहिलं जातं. निशांत सर आपण बघू शकतात आणि हा टाळ्यांचा गजर. कॅमेरामॅनला विनंती आहे, वेळ भेटला तर आपण बघू शकतात बॉन्ड्रीला लॉंग ऑन लागते. निशांत सर आहेत, त्यांच्यावर कॅमेरा येऊ द्या. यस दिदे मस्त बजाव. विकेट येतोय मात्र चांगली कॅचिंग. चिन्मयाला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. शेवटची ओव्हर 3 बॉल. पुन्हा एकदा अगदी वाईड यॉर्कर चेंडू. डॉट बॉल येतोय. क्या बात आहे, अप्रतिम. आताच आधुनिक क्रिकेटमध्ये हा वाईड बॉल यॉर्कर तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला थोडी धडधड झाली होती, 4 ओव्हर नंतर निशांत सर आले आणि त्याच्यानंतर खेळच बदलला. काय कानमंत्र दिला काही समजत नाहीये, परंतु निशांत सर आल्यावर एक ऊर्जा निर्माण झाली खेळाडूंमध्ये आणि त्यानंतर मात्र स्कोरबोर्ड अगदी थांबून गेलाय आणि यावेळेस देखील रनआउट असेल. प्रसाद राऊत बॅक टू डग आउट. यस डीजे मास्टर बजाव. आणि इकडे बघू शकतात या मॅच नंतर मात्र अर्धा तासाचा ब्रेक राहील, म्हणजे 1:30 ते 2 मध्ये ब्रेक असेल आणि 2 वाजता मॅच सुरू होणार. आणि फायनल झाल्यानंतर मात्र हेड ऑफिसची टीम येत आहे डोंबिवलीवरून, त्यांच्या विरुद्ध एक मॅच होणार. चॅम्पियन्स ट्रॉफी असेल जिथे आपण बघू शकता 2च धावा आल्या आणि अगदी निशांत सर आल्यानंतर, त्यांचे मेंटोर त्यांचे कोच आल्यानंतर हा खेळच बदलला. हा रुतबा आहे, हा दरार आहे प्लेअरवर. जिथे 4 ओव्हर 38 होत्या आणि आता मात्र टार्गेटचा विचार केला तर 48 टार्गेट आहे, म्हणजे पुढच्या 24 बॉलामध्ये फक्त 9 धावा इथे बनवू दिल्यात आणि बनवल्यात बॅटिंग टीमने. 48चं टार्गेट. दिव्य संदेश डीजे मास्टरला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये.
48 धावांचा पाठलाग करण्यासाठी साहिल टेंबुळकर आणि त्याच्या जोडीला अमित बारी आणि प्रसाद राऊत गोलंदाजी मार्कवर. डाव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल डॉट केलाय. 4 ओव्हर 38 धावा होत्या आणि त्याच्यानंतर पुढच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा बनवल्या. असं वाटलं होतं की 70-80 धावा पाहायला मिळतील, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, प्रिडिक्ट करणं चुकीचं राहतं. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल, 2 बॉल डॉट आलेले आहेत. मी पहिलेच म्हटलं 70-80 असं एक मॅच बघायला मजा आली असती. एक्स्ट्रा प्लेयर बाबू भाऊचं स्वागत आहे. एक बाजूला स्पेक डिव्हिजन, दुसऱ्या बाजूला युनिट 5 आपण पाहायला मिळते. युनिट 6 युनिट 5 ची लढाई. यावेळेस साहिलचा सुंदर फटका आहे, परंतु फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पहिला झटका दिला. हे करत राहावं लागेल. जर ही मॅच मोठी बनवायची फिल्डिंग टीमला तर समोरच्या टीमचे विकेट घ्यावे लागतील. पहिला विकेट. बॅक टू डगआउट. यस डीजे. चुकी 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 होते प्रसाद कडून. हाफ चान्सला देखील विकेट मध्ये कन्वर्ट तुम्हाला करावा लागेल, कारण की परिस्थिती तुमच्याकडे नाजूक आहे. चौथ्या बॉलवर देखील विकेट येता येता राहिला. मानसला परतावं लागलं असतं. गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळाला असता. प्रसादने जर चेंडू कॅरी केला असता. हे करणं गरजेचं आहे. एक बाजूला ब्ल्यू जर्सी मध्ये युनिट 5 असंघ, दुसऱ्या बाजूला रेड जर्सी मध्ये युनिट 6 असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अमित बारी स्ट्राइक वर आहे. प्रसाद तयार. 5वा बॉल घेऊन. गुड बॉल. हलक्या हाताने यावेळेस टॅप केलाय, जिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल. 1 धाव पूर्ण केली. 5 बॉल 2 धावा. स्कोर कार्ड वर 1 गडी बाद. या क्वालिटी गोलंदाजासाठी ओळखला जातो प्रसाद, आणि ती गोलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये 48 आहेत. पहिले 3 ओव्हर पॉवर प्लेचे कंजूस गोलंदाजी करावी लागेल. सेमीफायनल आहे. अभि नाही तो कभी नाही. इथे हरलात तर वर्षभराची वाट बघावी लागेल. कमालीचा बॉल. सुपर बॉल. पहिलं षटक. समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 2 धावा. यस डीजे मास्टर बजाव. मास्टर गोलंदाज तयार. मयूर चित्ते राऊंड द विकेट. पहिला बॉल. दुसरी ओव्हर. पायावर अपील आहे. पंच सांगतायत पिचिंग आणि मानस रन आउट. डायरेक्ट हिट. ऑलवेज डेंजरस. दुसरा झटका. 2 धावेवर. क्या बात आहे. जिद्द, चिकाटी, मनामध्ये विश्वास, मनगटामध्ये
दुसरा झटका रनआउट मध्ये, तिसरा मात्र यावेळेस आपण बघू शकतात फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे इन ॲट नंबर 4 भूपेश. ज्या प्रेमीने स्कोर आहे परंतु थोड्या वेळाकरता का होईना मजा आलाय. सध्या तरी आता थोडा इंटरेस्ट वाढला या मॅच मध्ये. गोलंदाजी होत असताना धावा झाल्यात त्या म्हणजेच 2 बॉल फेकून झालेत. ऑन साइडला फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकी नाही करणार कारण की चुकीला माफी नाही सध्या. इथे मात्र धावा कमी आहेत, बँक बॅलन्स अगदी कमी आहे. खर्च विचार करून करावा लागेल. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 4, 2 गडी बाद. तयार होत असताना लेफ्ट राईट आर्म राऊंड द विकेट. नो बॉलचा इशारा आलाय. आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. गोलंदाजीचं कौतुक केलं, क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं, परंतु यावेळेस बीमर आलाय. 1+1 हे तुम्हाला करायचं नाहीये. जिथे मात्र तुम्ही 48 बॉल मध्ये 48 टार्गेट दिलेलं आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 2 आल्या, 1 विकेट आला. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात देखील चांगली झाली परंतु आता मात्र खराब बॉल. चेंडू झाले 3. फ्री हिट. फ्री हिटचा फटका उंच गेलाय आणि लांब देखील आहे. अमित बारी ठरतोय भारी. षटकार 6 धावा एसटीचे. तयारी यावेळेस हलक्या हाताने मात्र खेळला जातोय. थोडा इंटरेस्ट आला होता मॅच मध्ये परंतु आता आपण बघू शकतात जिथे नो बॉल आला त्यानंतर षटकार आला, थोडं मात्र धावा आल्या. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड वर 14 धावा म्हणजे 36 बॉल आणि 34 धावेची गरज एसडीजे मास्टर बजाव. पहिलाच बॉल प्रसाद आहे. यावेळेस 15 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड. पंचाचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 15-15. भूपेंद्र आणि त्याचबरोबर आपण बघू शकतात अमित आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 2 धावा 1 विकेट मिळाला होता परंतु पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक, तिसरं षटक. प्रसाद तयार. चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू हलक्या हाताने कारण की टार्गेट अगदी छोटा आहे. जिथे मात्र सुरुवातीला थोडं टेन्शन आलं होतं परंतु आता मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये आहे युनिट 6 ए संघ. धावेचा विचार केला, धावा झाल्या त्या म्हणजेच 16 धावा तब्बलकावर. दुसरा बॉल घेऊन अमित तयार. पॉवर प्लेचं षटक आहे. चांगला बॉल अगदी आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑफ स्टंपला सोडून जाणारा डॉट बॉल येतोय. 16 स्कोर कार्ड वर आहे. चेंडू आतापर्यंत विचार केला तर 14 टोटल झालेले आहेत म्हणजे 32 धावेची अजूनही गरज आहे. यावेळेस रडार मध्ये अमित बारी फेकून देतोय चेंडूला, मिड विकेट क्लिअर करणार. 6 धावा एसडीचे.
6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 22 धावा धावपलकावर, 26 धावा बनवायच्या आहेत आणि गोलंदाज प्रसाद राऊत तयार. धावसंख्येचा विचार केला 22, चेंडूचा विचार केला, चेंडू झालेले ते म्हणजेच 2. 3 बॉल झालेले आहेत, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आता निशांत सर मात्र खुश आहेत. फुलटस बॉलला चांगला गॅप मध्ये ढकललाय, अगदी प्रेमाने चेंडूला पाठवलाय, बाउंड्री लाईनच्या पार येतोय चौकार. एसडीचे मास्टर विजन ए संघ. 5वा बॉल पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल आलाय, शेवटचा बॉल असेल. तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा धावपलकावर, अगदी वर्ष आपण बघू शकता 2026. स्कोरबोर्डला आकडा लागलाय 26. आजची तारीख 15/2/2026. 14वा वर्ष आहे. सरळ बॅटने स्ट्रोक केलाय, गॅप मध्ये हात केलाय, चेंडू चाललाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण हिमांशु साने. अप्रतिम क्षेत्ररक्षण, मॅन फ्रॉम अक्करपट्टी. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. 3 ओव्हर नंतर 28 स्कोर कार्ड वर. आता मात्र 30 बॉल आणि 18 धावेची 20 धावेची गरज. एस डीजे का खेळलाय अमित बारी, ठरतो या मॅच मध्ये भारी. 4 चौकार. एस डीचे मास्टर बजाव. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात 33 स्कोर कार्ड वर. काय बॅटिंग करतो इकडे. बडे मंच का बडा पंच. मयूर चित्ते तयार. आता 15 धावा दूर. डॉट बॉल, चेंडू पहिल्या अटेम्प्टला हातात आला नाही. डॉट बॉल येतोय. तयार नव्हता इकडे अमित मात्र धावण्यासाठी. 15 धावा दूर आहेत मॅच जिंकण्यापासून. 4थी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावपलकावर. टार्गेट मात्र 48चं 8 ओव्हर मध्ये. यानंतर मात्र लंच ब्रेक आणि त्यानंतर आपण भेटू या मेगा फायनल मध्ये. अगदी मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळणार आणि फायनल झाल्यानंतर मात्र एक अजून मॅच असेल. एक्झिबिशन मॅच, फ्रेंडली मॅच. एक बाजूला हेड ऑफ ची टीम, दुसऱ्या बाजूला ओईसर आरती फार्मा लॅब्सची टीम आपल्याला पाहायला मिळणार. शॉर्ट बॉल, पुलचा फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वन माउस चेंडू अडवतोय. एक धाव मात्र इथून मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड 34. 34 धावा धावपलकावर. तयार.
पुन्हा एकदा मात्र फटका सजवला ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनला तन्मय आहे. सिंगल पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 35 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू झाले ते म्हणजे आताच्या षटकातील 5. शेवटचा बॉल आहे. 13ची गरज. चांगला खोलवरचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. एक मात्र इकडून मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 4 ओव्हर इकडे मात्र समाप्त झाले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 36 स्कोर कार्डवर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 12 धावेची गरज. प्रत्येक ओव्हर मध्ये 3ची सरासरी मेंटेन करायची. कमांडीचे मास्टर. क्रॉस बॅट 8 मात्र फटका सजवलाय. एक धाव मात्र इथून पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. 11 धावा दूर. हळूहळू विजयाच्या समीप जात असताना टीम युनिट 6A तयार गोलंदाज. दुसरा बॉल. 5वी ओव्हर. चांगला फटका गॅप मध्ये टाकलाय चेंडूला. चेंडू चाललाय ग्राउंडिंग स्ट्रोक. 4 चौकार. डीजे ओहो उंच गेलाय फटका. चौकारानंतर मात्र विकेट येतोय. बॅक टू डग आउट. एसडीचे मास्टर. विकेट आला चौकारानंतर. दिलेश नवीन बॅट्समन आल्या सुपर स्ट्रोक आहे दिलेशचा. डीप मध्ये क्षेत्ररक्षक हिमांशू एक धाव बसेल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 42 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळेल. 6ची गरज आहे. बघूया अमित बारी षटकाराने फिनिश करेल का. 6 धावेची फक्त गरज. पहिली सेमीफायनल म्हणा किंवा दुसरी सेमीफायनल म्हणा थोडं नाराज केलंय. एकतर्फा आपल्याला खेळ पाहायला मिळतोय जिथे आपण बघू शकतात एकतर्फा प्यार और एकतर्फी हार किसी को मंजूर नहीं है. एक धावेने स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 43. 5ची गरज. दिलेश ऑन स्ट्राइक.
दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि कीपर आणि बॉलर दोघांमध्ये थोडं कन्फ्युजन. दोघांच्या मध्ये अगदी बॉल पडतोय. 5 ओव्हर समाप्त होत आहे. 18 बॉल 5 धावेची गरज. कमॉन डिझाईन. पाच धावेची गरज. डॉट बॉल आलाय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर विपुल. ते आपण बघू शकतात. निशांत पाटील सर पाहतायत. षटकाराने फिनिश केलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज देतील निशांत पाटील सर. तयार. डाऊन द लेग साइड चेंडू चाललाय. शॉट थर्डमॅनला वाईड आणि एक धाव. 3 धावा दूर. दिलेश तीन पाहिजेत. फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आणि मॅच फिनिश. खेळ खल्लास. 2026 आरती प्रीमियर लीग सेकंड फायनलिस्ट टीम पाहायला मिळते. स्पॅक डिव्हिजन ए संघ.